गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉक्टर रुडेंच्या नेमणुकीवरून वादळ. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या डॉक्टर अनिल रुडे यांच्या विरोधात महिला काँग्रेस आक्रमक. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल दिल्यावर आरोग्य उपसंचालकांनी दिले नव्या नेमणुकीचे आदेश. डॉक्टर माधुरी किलनाके असतील नव्या जिल्हा शल्य चिकित्सक. गडचिरोली येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते निवृत्त झाले. त्यांच्या जागी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल रुडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र डॉक्टर रुडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. अशा संवेदनशील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार डॉक्टर रुडेंकडे देण्यात आल्याने महिला काँग्रेसने आंदोलन केलं. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात दखल देत आरोग्य उपसंचालकांना याबाबत अवगत केलं. त्यानंतर वर्ग 1 वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी किलनाके यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदाची नेमणूक देण्यात आली. ज्यांच्या विरोधात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आणि आरोप आहेत त्यांनाच पुन्हा एकदा प्रमुखपदी बसवण्याचा प्रयत्न झाल्याने आरोग्य खात्यातील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. की आरोग्य सेवेसाठी लागणारा संपूर्ण पैसा हा आरोग्य सेवेसाठीच लागायला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही आहे. भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमावून घेतलेले आहेत. दुसरं असं की ज्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध, ज्या डॉक्टरच्या विरुद्ध, ज्या CHच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची आरोप आहे त्याला जर तुम्ही आता पुन्हा इथे सेवेत घेतलं असेल तर मला सांगा, भ्रष्टाचाराची जी जाळेमुळे आहेत, जी कागदपत्र आहेत, जी गोपनीयता आहे त्याला धक्का लागणार की नाही? आणि मग ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली.